Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार सौर मित्रांनो. मासमाच्या गेल्या वर्षीच्या ज्या 40 ते 44 वेबिनार्स लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये झाल्या आणि त्यानंतरच्या या वर्षी लॉकडाऊन लागल्यामुळे लोकांना आपल्या नॉलेज उद्दीपित करण्यासाठी जे काही मासमाने ऑनलाईन सिरीज चालू केलेल्या आहेत त्यातील 5वं पुष्प आज इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल आणि मासमाचे अध्यक्ष राजेश मुथा यांच्यातर्फे आज गुंफलं जाणार आहे. गेली 2 दशकं महाराष्ट्रामध्ये सौर उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध लोकांसाठी कार्यरत असलेली संघटना म्हणजे मासमा, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, एनर्जी रिलेटेड वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील, या सर्वांची कोऑर्डिनेटेड करून आणि सभासदांच्या हितासाठी जपणारी संघटना म्हणजेच महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. आमच्याकडे वेगवेगळे सभासद वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील असतील, इन्स्टॉलर असतील, या सर्वांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारी संघटना. आपण पाहतात गेल्या वर्षी आपण योग्य प्रकारे MSDL बरोबर लढलो आणि यापुढेही आपल्या हक्कांसाठी नेहमीच लढत राहू. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे संघटनेवर विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येकानं मासमा संघटना जॉईन व्हावी. जे नवीन मेंबर असतील त्यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर संघटनेमध्ये सामील व्हा. या पुत्र घेतील समीर गांधी. थँक्यू हनुमंत. आजचा जो काही वेबिनार घेणार आहेत त्या खरं वक्त्याची ओळख करून द्यायची गरज नाहीये. ओळखीच्याच माणसाची ओळख करून देण्याचा ओळखीचा प्रोग्राम मला करायचा आहे एक फॉर्मॅलिटी म्हणून. खरं तर राजेश मुथांची ओळख हे त्यांचं गोड स्मित हास्य आहे. मला एकदा भाभींना विचारायचं आहे की ते नेमकं त्यांना ते स्मित हास्य आवडलं का त्यांचा स्वभाव आवडला. अजून मला त्या भेटलेल्या नाही आहेत, परंतु मासमामधले अनेक इश्यू हे त्यांच्या स्मित हास्यामुळं टेबलवर येऊन सोडायला मदत झालेली आहे. राजेश मुथा सर स्वतः 1991 साली इलेक्ट्रॉनिक विषयात BE घेऊन इंजिनियर झाले. त्यानंतर त्यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये काम केलं. काम करत असताना त्यांच्यातला जो एक मूळ पिंड जो बिझनेसमनचा आणि आपण ज्याला म्हणू की टेक्निकल होता, तो त्यांना त्या नोकरीमध्ये स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी ती नोकरी 2-3 वर्षात सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग केले आणि ह्या प्रयोगाचं शेवटचं आणि हे जे काही चांगलं फळ आहे ते म्हणजे त्यांची आज इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था. ते या संस्थेचे संस्थापक CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांना रिसर्च डेव्हलपमेंट या फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या ग्रीड मॅनेजमेंट युझिंग इन्व्हर्टर्स ह्यात अत्यंत दांडगा अनुभव आहे. सध्या सोलरकडे जग जात आहे, त्यामुळं जेव्हा त्यांनी असं पाहिलं की सोलरमध्ये डेव्हलपमेंट्स आहेत तेव्हा 2010 सालापासून त्यांनी एक प्रेडिक्ट करून सोलरमध्ये सर्व आपला व्यवसायाचं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. कॉन्स्टंट क्लीन आणि ग्रीन एनर्जी हे त्यांचं ब्रीद आहे. आणि खरं तर माणसाची ओळख हे त्याचं शिक्षण किंवा त्याचा व्यवसाय नसून त्याला बघितल्यानंतर आपल्या मनात काय भावना होती ती ओळख आपण घेऊन जातो. आणि मला वाटतं एक अतिशय प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जी ओळख आहे ती जास्त महत्वाची आहे आमच्यासाठी. तर मी विनंती करतो आपले प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय राजेश मुथा सरांना की त्यांनी त्यांच्या विषयावरचा वेबिनार चालू करावा. थँक्यू. थँक्यू समीर गांधी सर. खूप अतिशय चांगली इंट्रोडक्शन करून दिली आणि हनुमंत भोसलेंनी मासमाविषयी अतिशय चांगली इंट्रोडक्शन केली. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आय होप ऑल आर डुईंग वेल. Despite being Sunday, I see a large number of enthusiastic people in the meeting. I assure you all today, whatever I will share with you will surely help in your business. Today, I will be telling about the basic terminology, their meaning and their use while designing the solar PV storage systems. When we design off-grid system, it will work properly only when we design properly, that is panel combination, panel capacity, battery capacity and inverter capacity. So we'll see one by one. I'll just share the screen.
Screen दिसते माझी? दिसते. राजेशजी दिसते. दिसते? आवाज पण येतोय हा माझा दिसते. proper? व्यवस्थित सर फुल व्यवस्थित. स्क्रीन आणि मेंबरची संख्या सुद्धा 100 पक्षावरती सर, full गेलेली screen. आहे. स्लाइड शो ओके. हा येते स्क्रीन येते. ओके सर येतोय ना? ओके. सर राजेश येतो ना? ओके. तर बेसिकली आपण आता एकदम छोट्या छोट्या गोष्टी आज जाणून घेणार आहोत की ज्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण खूप गरजेच्या आहेत. ज्या वेळेला आपण बेसिकली स्टोरेज सिस्टीम डिझाईन करतो किंवा सोलर पीव्हीची सिस्टीम कोणती पण डिझाईन करतो, त्यासाठी बऱ्याच छोट्या गोष्टीची गरज असते आणि माहिती पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला टेक्निकल स्पेसिफिकेशन्स बघतो डेटाशीट मध्ये, पण त्याचा वापर कसा करावा आणि त्या कशासाठी दिल्या आहेत ह्याचा बराचसा आपण कधी कधी अभ्यास करत नाही. तर त्यासाठी थोड्या काही गोष्टी मी पहिल्यांदा घेतो, त्यानंतर मी बरेचसे प्रॉडक्ट एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर एक 2 प्रॉडक्टचा आपण डेमो बघू. अशा पद्धतीने हा राहील आणि नंतर काही क्वेश्चन आन्सर्स बघू आपण. तर whenever we design solar system, we generally talk about energy or electricity. We should be able to differentiate between the energy and power. जनरली या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत की ज्यामध्ये आपण कन्फ्यूज करतो. जनरली मेनी पीपल आर कन्फ्यूज बिटवीन एनर्जी अँड पॉवर. Energy and power are 2 different things. To understand better, let us consider an example. If you want to cover a distance of 1 kilometer and if you want to travel in 5 minutes, you want to run the fast. And if same distance, if you want to cover in 10 minutes, you have to run slow or you can walk. In both cases, energy is same, but our power requirement is more in one case. In first case, our power requirement is more. In the same case, there are many electrical equipments we run and their power requirement is written on the data sheet. If you see the bulb, there is written the bulb to require the 7 watt power, or the mixer written it is 1000 watt, or a fan it is written 70 watt. Like this, the power consumption of is written on the each net. But energy requirement, we have to calculate the energy requirement. Let us take example. If we have a mixer of 1000 watt of 100 watt power requirement, and suppose we use the mixer for 6 minutes and we use the bulb for 1 hour, energy requirement in both cases is same. So this is important point. When we design the off-grid system, when we want to run the mixer for 6 minutes and we want to run the 100 watt bulb 1 hour, in both cases our energy requirement will be the same, but the power requirement will be different. Inverter design will be the different. Whenever we design the energy storage system, we have to consider both power and energy. Normally when we design the on-grid system, we generally consider the only energy. We just see the how many units is our consumption, and depending on the units we design the on-grid system. But in off-grid system or energy storage system, we have to calculate each and every equipment, the power consumption, their requirement of power and their energy requirement. So basically we see some of the terminology which we use in PV and then if we give the 100 watt output, we'll get the 97 watt. This is the I'm audible, sir? ऑडिबल आहे.
अरे कट झाला होता. बोला आहे ऑडिबल आहे सर. बोला. voice not Audible coming in between. Okay. या डिस्टर्बन्स आहे, मध्येच ब्रेक होतोय आवाज. मध्येच ब्रेक होतोय का? एक सेकंड ना, जस्ट मिनिट. जर का आवाज नाही आला तर सांगा मला. बाकीच्या लोकांनी म्यूट करा. बाकीच्या लोकांनी म्यूट करा. व्हिडिओ पण बंद करू. सो नाऊ आपण बघू की फोटोव्होल्टाईक एफिशियन्सी म्हणजे काय, ज्याला आपण पॅनलची एफिशियन्सी म्हणतो. आता बऱ्याच वेळेला आम्ही पॅनलचा बिझनेस करतो, पॅनल सप्लाय करतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला मला अशा रिक्वायरमेंट येतात की नाऊ मोनो पर्कची एफिशियन्सी 20% आहे आणि पॉलीची एफिशियन्सी 17% आहे, तर आपल्याला जवळजवळ 15% 20% आउटपुट जास्त मिळेल का? तर जनरली solar panel efficiency is the ratio of useful electrical energy they produce to the amount of solar energy incident on the panel under testing condition. Testing condition is the 25 degrees Celsius and 1000 watt per meter square is the radiation. So I'll explain something more about this. Consider panel is of 100 watt. It will give the 100 watt under solar radiation 1000 watt per meter square. If solar efficiency is 50%, solar panel will get 15% of the power of 1000 watt per square meter. So whenever we say the panel efficiency is 15%, so what we understood is we will get the 150 watt per meter square. Means per meter square we will get the 150 watt power. If the panel efficiency is 20%, so if we can get the 200 watt per meter square, in the 1 square meter we will get the 200 watt power. So efficiency means in the same area we will get the more power. तो इसका ये मीनिंग नहीं होता है कि अगर पैनल का एफिशिएंसी 20.7% है तो we will get the more 10% or 20% power. Then on the panel open circuit voltage is written. It is the maximum voltage available from solar cell, and this of open circuit voltage, and this voltage is necessary to design the off-grid system or on-grid system, because on the system दोन पावण्यांची स्क्रू बरोबर ठेवा. there is a maximum. Hello. There is a maximum voltage input requirement is given for each inverter. Suppose one inverter is the 24 volt inverter is there, and it is written that the maximum input you can give the 50 volt or 60 volt. So for this we will require to see the VOC, how many panels we can connect in series or how many panels we can connect in parallel. So this is the graph which shows that voltage and current. At a maximum voltage, we'll get the maximum voltage when the current is 0. So now we'll see the maximum power point. MPPT. What is the MPPT? Normally, we see there are two types of inverters in off-grid available. One is the PWM and one is the MPPT base. Chargers also in PWM. Well understood. The MPPT is the point on the voltage curve of a panel where the product of current and voltage is given maximum. Suppose we see that this is the curve of solar panel, we will get exact maximum power at one point. Normally when we do the MPPT circuit, this point will MPPT circuit will track this point where we can get the maximum power. तो इसमें क्या होता है कि ये continuously vary होता है depending on the radiation and depending on the temperature. ये point continuously vary हो जाता है और इन्वर्टर का जो MPPT सर्किट है वो ट्रैक करता है कि कौन से पॉइंट पे मैक्सिमम पावर मिलता है and we can get the maximum power. If we see here some calculation, suppose we take the power at 30 volt, we'll get the 186 watt. Suppose we are taking at 35 volt power, we'll get the 175 watt.
but at a 33 volt we are getting 198 watt. This is the MPPT point. So here we can get the maximum power. Normally, if we connect the normal 12 volt battery to the PWM charger, and directly we can connected the panel to the charger. So what will happen? The panel voltage will be equal to the battery voltage. So we are getting 87 watts. So we'll see in next slide more details actually. This is a panel voltage. Panel voltage, how we calculate the panel voltage? So it is a VMP into IMP. On the back side of the panel, it is written VMP and IMP. At an ideal condition, we are getting this VMP and IMP, and multiplying by VMP and IMP, I will get the wattage of that panel. Generally, we see what is the charge controller types we have seen in PWM and MPPT. In PWM, what happened? We are connecting directly battery to the panel. So battery voltage and panel voltage will be the same in PWM, and in MPPT, the panel voltage will be different. So it will be clear in next slide. So in PWM charger, if we see, we are getting the suppose 7.8 ampere current, and battery voltage is 12 volt. So what will happen here? Also, panel voltage will drop down to 12 volt, and battery voltage will be also 12 volt, but in both the direction the current will be the same. So in PWM charger, if we are connecting this 32 volt panel to the battery, so if we multiply it, this will be the power we are extracting from the panel. So if we use the MPPT charger at the input side of the solar charger, this is a 32 volt. This is the maximum voltage VMP point where we are getting the maximum power. So a 32 volt multiplied by 7.8 ampere is the power we are getting from the panel. So in this case, the current in the other side, voltage will drop and current will increase. So we are getting here maximum power. Here initially in PWM charger we are getting 7.8 ampere current, and in MPPT charger we are getting the 20.8 ampere current. So we are getting the higher efficiency in MPPT charger. So whether this PWM charger is okay or MPPT charger is okay. Suppose we are connecting here 12 volt panel. Suppose suppose you consider the VMP point is 18 volt, and 18 volt you are connecting this panel to the PWM charger and charge the battery. So in smaller applications, sometimes MPPT circuit is costly than the PWM charger. So you can increase the panel size by 10 watt. This will be the cheaper than the going for the MPPT charger. You can use the PWM charger instead of MPPT charger by increasing the panel by 10% more. It will be the cheaper in small applications. So this is the same example I have given. This is some, I have explained this actually. So what is the efficiency? Generally, when we see the technical data sheet of the inverter, there are two types of efficiencies. There are two types of efficiencies written actually. One is the peak efficiency and another is the Euro efficiency. Solar inverter, the peak efficiency is a measure of inverter efficiency at a specific level of input power. Means it is at particular voltage we are getting the maximum efficiency, that is the peak efficiency, and total throughout the range we are getting some efficiency, that is the Euro efficiency, that is the average efficiency we can say. So next slide will go. The maximum input current. There is a maximum
amount of direct current that inverter can use. This is the actually input current written on the inverter MPPT side. When we design the solar on-grid MPPT, solar on-grid system, for the MPPT side, there is a voltage and current written. What is the range of MPPT? MPPT 1 is taking the 17 ampere current, and we are connecting the two panels in parallel in that string. So our current will be the 20 ampere, but due to the MPPT capacity 17 ampere, it will restrict the current to the 17 ampere. So we will lose in the 3 ampere will be our loss. So this current is actually required of the, this is of the inverter current, and this is required for designing the output circuit breakers या fuse. Generally we see the what is the bypass diode. Generally this bypass diode is allows a series of cells or panels rather than no power at all. So what happens actually when bypass diode is inbuilt with each panel? So diode is inbuilt in each panel. It is Schottky diode and its drop is very less. It is connected in the like this. It is connected in this panel. It will bypass whenever there is a, suppose we are connecting the 4 or 5 panels in series, and there is a one shadow in on one panel. To bypass panel, it will flow through this diode. So this diode is important to avoid the burning of the panel due to the shadow in the series. So this bypass is used in each panel. Now the blocking diodes prevents the current flow in shaded parallel panel. When panel or string are connected in parallel, this blocking diodes is important. This will avoid the flow of the current through the shadow. Suppose we consider there are two connected parallel strings are connected in parallel, and there is a shadow on one string. So what will happen? The current will flow. If this diode is not there, the current, there might be chances that current will flow through this to this panel, and there are chances of panel get damaged. In another case, when there is we are connecting the batteries. So to protect the reverse current from battery to panel, this diode is very important. When in the daytime, when the panel voltage is higher and battery voltage is lower, the current will flow through this. And in the night time, when the panel voltage is less, there may chances that current may flow even all charges. Now power factor, I'll go through it very fast in power factor, because power factor is very important when we install the grid tie system. So many times we get the complaint that when we install the grid tie system, the power factor gets reduced of the industry, and they are getting the power factor penalty. So basically, active power, this power factor, AC power has the two components. One is the active power and one is the power. Active and require the magnetic field, and so this power, reactive power, is used to create this magnetic field. So whenever we see, the power factor is the real power divided by apparent power. So normally when we use the grid tie inverter, maximum grid tie inverter generate at unity power factor
So maximum reactive power will be taken from the grid, and so the many times power factor of the grid decreases. So we'll see the battery in off-grid system. Generally, batteries are very important. So generally we see C20 and C10 battery. So what is the actually meaning of C20 and C10 battery, and why in the solar we are using the C10 batteries? Nowadays there are many other batteries also, but we'll just initially see the what is C10 and C20. Suppose we are taking the 150Ah battery and it is a C20 battery. So meaning of this is when we discharge the 150Ah battery in a 20 hours, we'll get the 100% capacity. So C20 means we are discharging it by 7.5 ampere. So we are getting the 150Ah. If we are discharging the same battery with 15 ampere, let us see by 10. Suppose same battery, C20 battery, if we discharge by 15 ampere, so what will happen? The battery capacity will reduce to 130 ampere. So you are getting only the 130 ampere battery. Suppose we are discharging by C5, means we are discharging it, suppose 30 amperes. So 30 ampere, the battery capacity, we have to consider the 105 only. So battery will act as a 105 ampere battery. So these are the C10 and C20 battery, meaning of the C10 and C20. Generally, another point is very important is the depth of discharge in battery. When we use the batteries in off-grid system, the depth of discharge we have to consider properly. These all lead acid batteries are give the life of battery, the number of cycles of the battery when we discharge to the 50%. As we go on discharging more battery, we will get the less number of cycles. So this is a chart. As we go on increasing the depth of discharge, we are getting the number of cycles less. In off-grid, suppose we are getting 600 cycles at 50%. A lead acid battery is giving the 600 cycles if at a 50% discharge DOD. But if we are discharging at a 90%, then it will give the 200 cycles. So battery life will be depend how much battery you discharge. So generally, when we design the system using the lead acid battery, we consider depth of discharge of battery to the 50%. So generally now we are using the lithium phosphate battery. Advantage of lithium phosphate battery is that it will give the number of cycle 200. Generally cycle life of lithium phosphate is 3000 cycles. So we are getting that 3000 cycle or 2000 cycle life even though we discharge to the 90% depth of discharge. So when we calculate the lithium phosphate battery, we discharge it to the 90% of depth of discharge. Still we are getting the 2000 cycles. So when we design the batteries using lead acid or lithium phosphate battery age required will be the less compared to the lithium lead acid batteries. So we'll see some of the latest updates. That is in April 2021, scientists in the US developed an aluminum battery that demonstrates better than 99.5% reversibility and could offer up to the 10,000 error-free cycles. So this is under development. An interesting feature of this battery is that there are only two elements that are used, that is the anode and the cathode. Anode is of aluminum and cathode is of carbon. So both of which are inexpensive and environmental friendly. So in future we may get this type of aluminum battery. So Sweden, another one news I have read, in Sweden they developed a solar thermal fuel, a special kind of fuel that is capable of storing the sun's energy for up to 18 years. So you can store the energy in thermal fuel and up to 18 years, and it is capable of storing up to 250 watt hour of energy per kilogram.
that is nearly twice of what Tesla power batteries can do. So these are the latest news and latest technology upgrades are coming. So in future we may get the better batteries, which size will be less, price also will be less, and number of cycles we'll get will be the more. So this type of the updates. Now we'll see. There are many points, but I think it is. So we'll see the actually. So these are the key factors which generally when we design the system. So these are the key factors which enhances efficiency. One is the string design. Second is the solar current collector orientation. Third is the panel temperature and cabling size. We all know that if we design the string design, actually I told you whenever the string is designed, the panel voltage should be in the MPPT range. Whatever the MPPT range, these are the MPPT range given in the on-grid inverter. Suppose we see the data sheet of the on-grid inverter, there is a minimum when MPPT range is given, suppose 200 to 450, it is the MPPT range given. If our MPPT point comes in between these 2 points, then we are getting the maximum power. If our MPPT point, we design the wrong string and MPPT exceeds this higher point or lower point, then we are getting the less power from the same string. So generally this is a formula we are using for calculating the string. So this is in this all the data is taken from the data sheet of inverter and data sheet of the panel and local temperature. So these are the, if you see one example I'll show, this is the data sheet of the inverter. So inverter you are getting this specification, and this is the PV module specification. This is the local area data available. So if we are getting these 3 data, we can design the string. So this is the string design. We have the limited time, so I will not take more on this actually, but you can see this, you can take the screenshot of this formula and you can work out afterwards on the string design. Solar orientation, all we know, we are angle equal to the latitude, we are making the angle equal to latitude, and we are designing the system. There are different angles, but I want to show you one slide actually. So difference when this is the one pictures which shows that if we move the panel in different direction, how much we will get. This and getting the 100, this 90%, we have, this is a 50%. So we can install the east, so we'll get less efficiency 10% and get install the panels on the east west also. So there is a one rule of shadow I'm giving. I'll give the one formula for this actually. This is the generally Vitronics काय करते हैं? Vitronics provides the only not the product but the solution for constant clean and green energy. So in Vitronics we manufacture the power products. First I'll explain in briefly what are the power products we are doing. One is the power guard. Generally we use this for the protections for high voltage, low voltage. इसमें क्या होता है? जैसे ही high voltage आता है या low voltage आता है, it will disconnect the supply. Already it has 2-3 features also. It has the earthing leakage. If there is some earthing leakage, it will protect the damage due to the earth leakage. It will protect the fire also. So this is useful for controlling the high low voltage, short circuit, shock protection, and this can be used for protect the on-grid inverter or off-grid inverter to the voltage fluctuation from the grid supply. So we can connect this between the grid tie inverter and MACB. So whenever there will be the high voltage, it will disconnect the supply of grid tie voltage.
This is a brochure. Second product हम जो मैन्युफैक्चरिंग करते हैं वो सर्वो स्टेबिलाइजर्स. Generally servo stabilizers, all know what are the servo stabilizers. Auto transformer based stabilizers हाँ, which can maintain the rated voltage, हाँ, it is a, which are used for MRI, CT scan machines, etc. yes. These are the stabilizers we use. One second. Vishnu. पोराला बोल माझ्यासारखंच झालं त्यांचं. So these stabilizers basically हम जो use करते हैं उसमें single phase, 3 phase है. And normally we manufacture the stabilizers for grid tie inverters also. So generally क्या होता है कि जहाँ पे high voltage, low voltage होता है तो grid tie inverter काम नहीं करता है properly. अभी grid tie voltage जो grid tie inverter ये voltage boost और buck करके ये stabilizer देता है, grid tie inverter will start functioning. So these stabilizers can be used for the grid tie inverters also, and for other equipment we are using this type of stabilizers to control the. Then another product range we have is the home UPS. The home UPS, we have the different models. इसमें 800 VA से 10 kVA है, लेकिन इसमें basically जो main features इसके है, तो इसमें basically 5 stage battery charge controlling system है. तो इसमें गैसिंग बहुत कम होता है, फास्टर चार्जिंग होता है. It has the inbuilt smart battery management system which provides the higher degree of battery protections. So what happens, the battery life, we are getting the more battery life. तो इसमें सेकंडली ऐसे है कि जैसे बैटरी पुराना हो जाता है तो बैटरी वोल्टेज रिक्वायरमेंट इज द लेस. सो इसमें we have automatic algorithm, so it will sense the characteristic of the battery and it will adjust the charging voltage accordingly, charging voltage. So this type of the inverters we have. Then we have the industrial inverter from single phase to 3 phase. Or in various type of applications we are using this industrial type of inverter. Then we have the lift backup. So in lift backup we are using this for elevators and parking lights. There are various models from 6 kVA to 20 kVA. Various models are available depending on the elevator capacity. So online UPS, everyone knows about the online UPS. Online UPS, there are also 3-4 ranges we have. One is the single phase to single phase. This is a smart UPS, and all these UPS are transformer based basically. So it has the internal isolation provided. So now we'll see what are the solar products, different type of solar product which we are manufacture. So we'll see total range of products and we'll see the 2 product demo. That is the product which is the inverter without battery which we have launched, and second is the Arush model which is a battery based inverter of battery based inverter. So there are 2 models. We will see the demo in the end. So when there is a rural area, there is a much requirement of battery this products. That is the home lighting system. In home lighting system, this is a DC output, and we are using the DC bulb, DC fan, and TV, DC TV. We are using these 3 things actually. So in this there are various models. We have this one model has the inbuilt SMF battery. इसमें 4-5 मॉडल्स हमने बनाए हैं. एक में SMF बैटरी इनबिल्ट है, इसमें लिथियम फॉस्फेट बैटरी है, और 2 जो मॉडल्स है उसमें you can connect the external battery. And it has the 2 models. One is the PWM based charger and another is the MPPT based charger. जहाँ पे ऐसी रिक्वायरमेंट है कि रात में 8-10 बल्ब लगाना है या 2 फैन लगाना है, रात भर वो चलाना है DC फैन, so we will require the higher panel or higher battery. So we have the model in this MPPT. We can connect up to 380 watt panel and we can connect up to 200 AH battery. So this type of models we have. These are the home. Then another sector is we have the IPS, intelligent power switch is the product. IPS
basically this is used to convert our existing inverter into the solar inverter. So what happens normally, many places we are having the inverter or online UPS, and we want to convert this into the solar. So generally we have here the two models. One is the Sol and Solana. These are the PWM based models. We have seen what is the difference between the PWM and MPPT. But in PWM model, we have the 12 volt to 180 volt range, and in this case, using this, we can convert the existing inverter into the solar inverter. This type of products are available in the market, but what is the difference between this and our product? One is it has the display, which display shows what is the solar power, how many units generated from the solar, whether your inverter is working on solar or on the grid. All display are shown already, and also we have the switch provided to customize the cutoff voltages. So in rural area or in many places, we have the requirement that there is a load shedding is there, and we don't want to use the battery. So we can set, depending on the battery reserve capacity and battery charging voltage, we can set by using these switches. So this is another advantage of this is, normally what happens when we connect this IPS to the existing inverter in the night, what happens, the battery when discharged, the inverter gets shifted to the grid, and normally battery charges through the grid. So what happens, whatever we save in the daytime, in the night time, inverter charges the battery through the grid, and whatever we have saved in the daytime, we consume in the night time through the grid. So there is no saving, we are getting no saving. So we have the provision in this. There are two modes are provided. In one mode, it is the main charging is on. In another mode, whenever the inverter shift to the grid, charging will be the off, and only the load will be bypassed. So this is a basic advantage. So we have the another models of Syra. Feature will be the same, but it is the MPPT based. In this case, 12 volt to 48 volt. 3-4 models are 48 volt, 60 ampere. These models are there actually. So another range is the Bhaskara MPPT. So in this case, models available will be from 48 to 360 volt. So you can convert any online UPS or any inverters, which is from 48 volt, 360 volt up to 240 volt, any model you can convert using this Bhaskara MPPT. So now we'll move to the major product, that is a solar PCU. All knows about the solar PCU. In solar PCU, basically we see the solar PCU is inbuilt in this, charger is inbuilt, main charger is inbuilt, and all the inverter section is inbuilt with the solar PCU, and all the logic to prioritize the solar energy is inbuilt in the solar PCU. So, Vishruth. So there are 3-4 models available. One is the Mitra PCU. Mitra is the series. This is the basically zero drop or PWM base, and it has a model from 800 VA to 10 kV. Basic feature of this is it has a musical alarm for different calls. Then Parcel smart battery management system provided for high degree protection. Means it has a small battery management, so it will adjust depending on the battery voltage. It will adjust its charging voltage depending on it has a higher level of protection. Normally, any PCU will fail when there is a short circuit, when we connect a higher load to the output or we do the wrong wiring. So when the wiring is wrong, or when we there is a short circuit, it will trip up, it will not burn the MOSFETs. So basically it is a very service compatible also. There is only one single card, you can change the card easily.
So this is the MPPT PCU. There is a huge 800 VA to 10 kVA. Various models available. सेकंड मॉडल जो है अपना भानु का है. ये भानु और मित्रा में डिफरेंस ये है कि देयर आर सेम फीचर्स इसमें सेम है, लेकिन भानु में MPPT बेस्ड चार्जर है. इसमें मॉडल्स जो अवेलेबल है सेम मॉडल्स 800 VA, 1000 VA, 1600 VA, इस सब मॉडल्स अवेलेबल है. इसमें बेसिक फीचर सब सेम है, लेकिन भानु में जो एक्स्ट्रा फीचर है वो है कि MPPT बेस्ड चार्जर है. सेकेंडली इस दोनों मॉडल में we can do the monitoring on the cloud. So this is a provision provided that you can monitor on the cloud. Second main advantage इस मॉडल का है कि जैसे मैंने बोला कि रात में जब ये इन्वर्टर ग्रिड पे शिफ्ट हो जाता है, it will start charging through the grid. इसके पीछे हमने एक स्विच दिया है, it will not charge, charging will be off. In the night, inverter will shift to the grid, but it will not charge the battery through the grid. So this is a main feature of this type of inverter. Then in this, many models are there, 1000 VA to 10 kVA. Various models are available. Then another model is the Arush. We have the range from 1 kVA to 100 kVA. The main advantage of this model is the inverter feature will be the same. It has the MPPT based charger, and in this case, keyboard is provided. So you can customize inverter as per your requirement. There are many parameters you can customize at your end. In this model, we have provided the two modes. Basically, you can select the mode. One is the residential mode and one is the office mode. Normally, what happens in the office mode, in the daytime, it will use the solar power. And whenever in the night time solar is not there, it will shift to the grid automatically. It will not use the battery. In residential mode, our requirement is different. In the night time, we have to use the battery which is charged from the solar. So in this case, we can set depending on the which mode we require. Then another feature is that you can make the charging off. If you grid charging off you want to make, you can make it. Then you can set the levels, how much reserve you want to keep in the battery. You can set the level. Then another one option we can give optionally is the dusk to dawn port. One output will be the different output. It will be in the evening, these lights will be on, and whenever they will in the morning when the lights come, these lights will be off automatically. So we can provide additional dusk to dawn port with this inverter. So in this there are various models, 1 kVA to 100 kVA. In this case, single phase to single phase models are available. Then 3 phase to single phase option is also available, and then 3 phase to 3 phase is also available. In many places we have this 3 phase input and our load is one single phase. So we can use the 3 phase input, single phase output like this. So our wiring and unbalancing will be avoided. So this type of inverters we have. Then next inverter we have is the grid sharing solar PCU. This is a Helia model. So what is difference between the Arush and Helia? In Arush there is a changeover time. So what happens whenever there is a shifting from grid to inverter, there is some delay. That is it is between less than 12 milliseconds or 20 milliseconds. But there is a delay that there may be chances that computer may reboot. But in Helia model, there is a zero delay and you can get the constant output. So whether there is the fluctuation at the input side or there may be grid comes a solar or any fluctuation may happen, but the output will be the exact 230 volt you will get. So this will be useful for computers load or medical instruments. This type of the backup will be required and no stabilizer will be required for this type of. Then another model is the Surya, which is we have seen developed newly. इसका मेनली एडवांटेज ऐसे है कि ये विदाउट बैटरी भी चल सकता है, विदाउट बैटरी ही चलता है. मींस इसमें ऐसा है कि अगर अपने को डे टाइम का रिक्वायरमेंट है, वी कैन कनेक्ट द स्ट्रिंग एंड वी कैन यूज द लोड विदाउट बैटरी सप्लाई. इसमें और एक ऑप्शन ऐसा अवेलेबल है कि अगर ग्रिड अवेलेबल है अपने पास और बैटरी और ग्रिड दोनों कनेक्ट ग्रिड और सोलर ये दोनों हमने कनेक्ट किया, इट विल टेक बैलेंस पावर फ्रॉम द ग्रिड. सपोज ऐसा है कि अपने को 500 वाट लोड लगता है और 300 वाट ही सोलर अवेलेबल है,
So balance 200 watt it will take from the grid. Suppose there is a shadow, suppose ऐसे दिन में थोड़ा shadow आता है, तो it will take power from the grid. So ये option है, but without grid भी ये चल सकता है. So इसका और एक एप्लीकेशन है कि नॉर्मली जो पंप्स बिठाते हैं, कि पंप्स बहुत जगह क्या है, पंप्स का इंस्टॉलेशन किया हुआ है, लेकिन दे आर नॉट using the pump there for 4 months or 3 months in the rainy season. They are not using pump, or in the normal days also they are using the pumps for 2 hours 3 hours. So they can use the same panel and connect this the inverter. So inverter will generate the 230 volt, and this 230 volt you can use in the home. So you can charge your small inverter through this inverter, or you can use the direct lights through using this inverter. So you can combine it with the grid tie inverter also. There are two various options available. Then another product we have, all these products, whatever the products we have discussed, this Helia, Arush and Banu, all are lithium phosphate compatible. So you can use the lithium phosphate batteries. Only you have to inform us before ordering that we are using the lithium phosphate batteries. So we can configure depending on the lithium phosphate or lithium ion batteries. Then another model we have is the wall mountable solar PCU. So this is a PCU. Generally अभी हम देखते हैं कि बहुत सारे लोग घर से काम करते हैं. They have this very small requirement that they should run the one PC or one fan or one laptop, one router. तो इसमें क्या है, inbuilt lithium phosphate battery है, or you can, it has a MPPT charger, and you can connect one single panel of 380 watt, 330 watt, any panel you can connect, and you can use the load in the daytime. It is a wall mountable with inbuilt lithium phosphate battery, so it is no space required. You can hang on the wall also. So this is the model. Same model is available with the portable type. So you can carry here and there, and you can use. It has the both options available: grid options and solar option and battery option. Both three options. In this case, we have provided the DC port also. If you want to run some DC load, you can use the DC load also with using this. Then next last model which we have is the pumping system. We have the various pump controllers available from 1 HP to 50 HP. So you can convert your existing pumps to the solar pump by using this pump controller. And it has also remote monitoring also possible. You can monitor remotely. You can make on and off pump remotely. So these are the different products we have available. So now we'll see the demo. In the next webinar, whenever we take the next webinar, we will take the exact design, how to design the system, upgrade system. So we'll take only the design part in the next webinar. So now we see the demo. Now we'll see the demo. Just I'll switch off this slide and we'll see the demo of the Arush and Surya model. आपको बताऊंगा, आप इसके इंटरनल में देख सकते हैं, इसकी वजह से कोई हीटिंग नहीं आती है. यहाँ पे एक ट्रांसफार्मर है और एक चोक प्रोवाइड किया हुआ है सोलर साइड में. एक बड़ी हीट सिंक भी दी हुई है जिसकी वजह से हीटिंग में कोई दिक्कत नहीं आती है. ये पीछे इसके बैक साइड में इसका कनेक्शन दिया हुआ है, जहाँ पे आप इसे सोलर कनेक्ट कर सकते हो. बैटरी आउटपुट वोल्टेज यहाँ से आप दे सकते हो, जहाँ पे आप मेंस कनेक्ट कर सकते हो. मॉडल को टेस्ट करने के लिए हमें कुछ सेटअप की रिक्वायरमेंट है, तो उनमें से ये एक सोलार सोर्स है जिससे हम अरुष मॉडल को सोलार सप्लाई देंगे. ये सोलार मीटर्स है जहाँ पे हमें सोलार वोल्टेज और सोलार करंट दिखेगा. ये कुछ लोड बैंक हमने कनेक्ट की हुई है. DSO है जिस पे हमें आउटपुट वेवफॉर्म दिखेगी कि हमारी आउटपुट वेवफॉर्म साइन वेव है या कुछ और. तो अब हम इस इन्वर्टर को स्टार्ट करते हैं. ये जो सामने की दी हुई है मेन्यू, स्टार्ट, स्टॉप और एंटर, ये अलग अलग फंक्शंस के लिए दी हुई है. स्टार्ट से इन्वर्टर स्टार्ट हो जाता है.
तो अब हम इन्वर्टर को स्टार्ट करते हैं। डीएसओ पे आप देख सकते हो कोई वेवफॉर्म नहीं है अभी। जैसे ही हमने स्टार्ट दिया डीएसओ पे वेवफॉर्म आ गई और हमारा जो आउटपुट लोड है वो भी ऑन हो गया। इसका मतलब है हमारा इन्वर्टर अभी स्टार्ट हो गया है। इन्वर्टर वोल्टेज आप देख सकते हो 226 वोल्ट बिल्ड हो चुका है। यहाँ पे आप आउटपुट वेवफॉर्म देख सकते हो जो प्योर साइन वेव है, और हमारा जो आउटपुट है वो कांस्टेंट 220 वोल्ट 230 वोल्ट जो सेटेबल है वो कांस्टेंट 220 वोल्ट आ रहा है। अभी हमने इस आरुष मॉडल पे एक बल्ब रनिंग किया हुआ है 200 वाट का। यहाँ पे इनपुट इन्वर्टर का आउटपुट वोल्टेज 226 वोल्ट और इन्वर्टर का करंट दिख रहा है 0.2 एम्पियर। स्टॉप प्रेस करने के बाद इन्वर्टर स्टॉप हो जाएगा। वेवफॉर्म आप देख सकते हो स्टॉप हो गई। स्टार्ट प्रेस करने के बाद इन्वर्टर फिर से स्टार्ट होगा। स्टार्ट प्रोवाइड किया हुआ है तो एक रिले ऑपरेट होने के बाद इन्वर्टर आउटपुट आ जाता है। स्टॉप करने के बाद इंस्टेंटली। अब हम इस इन्वर्टर को और एक बार स्टार्ट करते हैं और ये जो फर्स्ट 2 कीज़ है उसके बारे में हम जानकारी लेते हैं। तो इन्वर्टर स्टार्ट हो गया है, आउटपुट बिल्ड हो रहा है, इन्वर्टर वोल्टेज दिख रहा है, इन्वर्टर करंट दिख रहा है। अब ये जो फर्स्ट पेज है यहाँ पे आपको सारी डिटेल्स मिल जाती है। इन्वर्टर वोल्टेज अगर आपने सोलर कनेक्ट किया है तो पीवी वोल्टेज आता है, बैटरी वोल्टेज कितना है 102 वोल्ट, इन्वर्टर करंट कितना आ रहा है, ग्रिड वोल्टेज यानी अपनी इनपुट एमएससीबी कनेक्ट की है या नहीं की है, और अगर बैटरी चार्ज हो रही है तो कितने एम्पियर से हो रही है। अगर पीवी कनेक्टेड है तो पीवी ऑन ऑफ जो भी आएगा, अगर ग्रिड कनेक्टेड है तो ग्रिड ऑन ऑफ आएगा। अभी इन्वर्टर ऑन है तो इन्वर्टर ऑफ स्टेटस है। ये जो फर्स्ट की है यहाँ से आप ये पेज स्क्रॉल कर सकते हो। कुल 7 पेजेस है जिसमें अलग अलग इन्फॉर्मेशन है। ये एक पेज है जहाँ पे बैटरी इन्फॉर्मेशन है, यहाँ पेज पे आ सकते हो। इन्वर्टर रनिंग है तो हम इसे मेन सप्लाई देंगे। जैसे ही मेन सप्लाई ऑन करेंगे, जैसे ही मेन सप्लाई ऑन किया तो आप देख सकते हैं ग्रिड का एलईडी ऑन हो चुका है और लोड ऑन मेन्स आ चुका है। डिस्प्ले पे आप देख सकते हो यहाँ पे ग्रिड वोल्टेज भी रीड हो चुका है। जैसे ही ग्रिड चार्जिंग स्टार्ट हो जाएगा तो ये एलईडी भी ऑन होगा, इसका मतलब ग्रिड चार्जिंग ऑन हो चुका है। अब हम इसे सोलर कनेक्ट करेंगे। हम सोलर कनेक्ट कर रहे हैं। जैसे ही सोलर वोल्टेज आप देख सकते हो सोलर वोल्टेज 108 वोल्ट है। वोल्ट के 350 वोल्ट है। सोलर इंडिकेशन आ चुका है। आप देख सकते हो अभी सोलर चार्जिंग भी स्टार्ट हो चुकी है तो सोलर को करंट भी फ्लो हो रहा है अभी। 20 मीटर पे आप देख सकते हो सोलर वोल्टेज 116 वोल्ट है और सोलर करंट 7.5 एम्पियर है। देख सकते यहाँ पे भी आप देख सकते हो सोलर वोल्टेज 116 वोल्ट है और सोलर करंट 7 एम्पियर है। तो जो सोलर की पावर है वो यहाँ पे दिख रही है। चेक करेंगे कि इन्वर्टर अपने आप मेंस पे कैसे लोड जो चल रहा है। तो जब हमने सेट किया हुआ है 11.5 वोल्ट पर बैटरी, तब इन्वर्टर अपने आप ग्रिड पे शिफ्ट हो जाएगा और लोड ऑन मेंस का इंडिकेशन आएगा। अभी हम देख सकते हैं यहाँ पे बैटरी वोल्टेज 94 है तो अभी भी इन्वर्टर ऑन है, ग्रिड कनेक्टेड है, लेकिन जो लोड चल रहा है तो इन्वर्टर पे चल रहा है। जैसे ही बैटरी वोल्टेज 92 आ जाएगा तो ये अपने आप मेंस पे शिफ्ट होगा। तो आप देख सकते हैं जैसे ही बैटरी वोल्टेज 92 वोल्ट आ गया, इन्वर्टर अपने आप मेंस पे शिफ्ट हो गया। हॅलो, हा बोला मुता सर. हा ते दिसलं का? प्रॉपरली दिसत होतं? हो दिसलं. ओके.
ठीक आहे. मी आता अजून एक दुसरा एक व्हिडिओ फक्त प्ले करतो की जो विदाऊट बॅटरीचा आहे, तो मी दाखवतो तुम्हाला. 1-2 मिनिटात तो करतो. यहाँ पे कुछ कीज़ दी हुई है, इसके बारे में मैं आपको बाद में एक्सप्लेन करूँगा. आप देख सकते हैं ये इसका इंटरसिंग भी प्रोवाइडेड है. और यहाँ दूसरे कनेक्शन एरिया हम देख लेते हैं एक बार. ये सूर्या मॉडल है, इसे बैटरी की कोई ज़रूरत नहीं है, ये बिना बैटरी के रन होता है. आप देख सकते हैं यहाँ पे सोलार कनेक्शन दिया हुआ है, यहाँ से हम आउटपुट ले सकते हैं. और यहाँ पे MSCB का मेंस इनपुट दिया हुआ है. यहाँ पे कोई भी बैटरी का कनेक्शन नहीं है, मतलब ये इन्वर्टर विदाउट बैटरी रन होगा. तो वो कैसे रन होता है एक बार हम चेक करते हैं. सूर्या मॉडल को टेस्ट करने के लिए हमें कुछ इक्विपमेंट की ज़रूरत पड़ेगी. उनमें से एक है सोलार सोर्स, जिसके थ्रू हम सूर्या को सोलार कनेक्ट करेंगे. ये कुछ मीटर से यहाँ पे हमें सोलार वोल्टेज और सोलार करंट की रीडिंग्स मिलेगी. ये कुछ लोड बैंक हमने कनेक्ट की हुई है, जिसके थ्रू हम सूर्या मॉडल को लोड कनेक्ट कर पाएंगे. कुछ बल्ब लोड है और कुछ रेजिस्टिव लोड है. ये कुछ मीटर्स है, यहाँ पे हमें सूर्या मॉडल से आने वाला आउटपुट दिखाई देगा. सूर्या मॉडल को सप्लाई कनेक्ट किया हुआ है. आप देख सकते हैं यहाँ पे सोलर वोल्टेज 280 वोल्ट रीड हो रही है. अब इसे हम स्टार्ट करते हैं. DSO देख सकते हैं, जैसे ही हम स्टार्ट प्रेस करेंगे तो आउटपुट वेवफॉर्म बिल्ड हो जाएगी. यहाँ पे डिस्प्ले पे भी आप देख सकते हो इन्वर्टर स्टार्ट हो चुका है. 227 वोल्ट आउटपुट वोल्टेज है. यहाँ पे सोलर वोल्टेज है 260 वोल्ट और यहाँ पे सोलर करंट दिख रहा है 0.9 एम्पियर. आप देख सकते हो सोलर का इंडिकेशन लो है, इन्वर्टर ऑन है इसलिए इन्वर्टर का इंडिकेशन ऑन है, और लोड ऑन सोलर है. आउटपुट वेवफॉर्म हम एक बार चेक कर लेते हैं. ये प्योर साइन वेव आ रही है और जो आउटपुट है हमारा वो भी कांस्टेंट 228 वोल्ट आ रहा है. ये सेटेबल भी है आउटपुट. अभी हमने सूर्या मॉडल पे 200 वोल्ट का सिंगल बल्ब लोड कनेक्ट किया हुआ है. सूर्या मॉडल का जो मेन एडवांटेज है कि ये बिना बैटरी के भी रन होता है. तो अभी हमने सिर्फ सोलार कनेक्ट किया हुआ है. हम थोड़ा सा इस पर लोड बढ़ाते हैं. लोड बैंक का यूज़ करके हम एक लोड बढ़ाएंगे. ये रेजिस्टिव लोड है. एक लोड अप्रॉक्सीमेटली 4 एम्पियर लोड करंट लेता है. यहाँ पे आप टाउन पे देख पा रहे होंगे ये आउटपुट करंट है, 4 एम्पियर लोड ले रहा है. अभी हम डिस्प्ले पे चेक करते हैं. आप डिस्प्ले पे देख पा रहे हैं इन्वर्टर करंट 3.8 वोल्ट रीड हो रहा है. अभी ये जो पूरा करंट है ये पूरा का पूरा सोलर के थ्रू रन हो रहा है. अभी हमने कोई भी ग्रिड कनेक्ट नहीं की है. अब सूर्या मॉडल का और एक बेनिफिट है, जब सोलर वीक रहेगा तो ये ग्रिड के साथ अपना मतलब अगर हम अभी सूर्या मॉडल को ग्रिड कनेक्ट की हुई है. यहाँ पे ग्रिड LED ऑन हो चुका है. यहाँ पे ग्रिड वोल्टेज भी आ चुका है. यहाँ पे आप देख सकते हैं ये इन्वर्टर करंट है 4 एम्पियर जो इन्वर्ट सोलर के थ्रू रन हो रहा है. ये MS करंट यानी MSCB का इनपुट का करंट है जो अभी भी 0 है. अब हम थोड़ा सा लोड बढ़ाते हैं और देखते हैं कि शेयरिंग कैसे होता है. अभी हम टॉन्ग टेस्टर पे देख सकते हैं आउटपुट करंट 4 एम्पियर है और MSCB का इनपुट करंट 0 एम्पियर है. और हमारा जो PV करंट है सोलार करंट वो 3.3 एम्पियर है. तो इसका मतलब जो हमारा लोड चल रहा है वो टोटली सोलर पे चल रहा है. तो हम कुछ लोड बढ़ाते हैं और देखते हैं कि शेयरिंग कैसे होता है.
5 एम्पियर हमारा लोड करंट है, हमारा ग्रिड करंट अभी भी 0 है। अब हम और थोड़ा लोड बढ़ाते हैं। आप देख सकते हैं अभी 0.5 एम्पियर शेयरिंग हो रहा है। आप देख सकते हैं यहाँ पे 2.3 एम्पियर अभी ये ग्रिड से ले रहा है। हमारा टोटल करंट है आउटपुट 7 एम्पियर, जिसमें से ये सोलार से ले रहा है 4 एम्पियर और एमएससीबी के साथ शेयर कर रहा है 2.2 एम्पियर। शेयरिंग है वो हम एक बार डिस्प्ले पे चेक करते हैं। अभी आप देख सकते हैं इन्वर्टर रनिंग है, मेंस कनेक्टेड है, लेकिन जो लोड चल रहा है 4 एम्पियर वो इन्वर्टर पे चल रहा है। 4 एम्पियर लोड है, पीवी करंट भी 4 एम्पियर। अभी हम थोड़ा लोड बढ़ाते हैं। अभी आप देख सकते हो इन्वर्टर करंट 7 एम्पियर है, पीवी करंट हमारा 4 एम्पियर है और ये एमएससीबी के साथ शेयर कर रहा है 3 एम्पियर। ऐसे एमएससीबी के साथ ही अपना लोड शेयर करता है। अभी हम सोलर लो होने के बाद ये अपने आप ट्रिप हो जाना चाहिए, तो वो कैसे होता है। अब हम सोलर वोल्टेज कम कर रहे हैं, तो ये फॉल्ट का इंडिकेशन आ चुका है और एसएलटी फॉल्ट भी दिख रहा है हमें डिस्प्ले पे। हॅलो, हा बोला राजेश. हा दिसलं सगळं व्यवस्थित होतं का? दिसलं का तुम्हाला सगळं प्रॉपरली स्क्रीनवरती? हा हो दिसलेलं आहे. हेच एक 2 डेमो दाखवायचे होते. आता कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊ क्वेश्चन आन्सर्स. काही काही प्रश्न जे लोकांनी विचारलेले आहेत आता चॅटबॉक्स मध्ये, मी ते एकदा राजेश मुथा सरांना प्रेझेंट करतो. जर काही जनरल असतील तर ते मला सांगता येतील. राजेश सर, माझा क्वेश्चन आहे. मी संदीप बोलतोय सांगलीतून. जे एसी आपलं सिंगल फेजचं जे तुम्ही स्टॅबिलायझर बोलला, तो समजा आपला ग्रिड इन्व्हर्टर ट्रिप होतो 200 व्होल्टच्या खाली आल्यावर, हो, तर तो त्याची रेंज काय आहे तुमच्या त्या प्रोडक्टची? त्याच्यामध्ये 2 रेंज आम्ही करू शकतो, डिपेंडिंग ऑन 150 to 260 किंवा 170 to 260 असं आपण करू शकतो. अच्छा, दोन्ही आहे का? 150 दोन्ही. हा, फक्त तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर देताना सांगावं लागेल. पण हा जो दाखवला सर्व स्टॅबिलायझर तो नाहीये, त्याला थोडा वेगळ्या टाईपचा स्टॅबिलायझर येतो. ग्रिड इन्व्हर्टर साठी जो येतो तो वेगळ्या टाईपचा स्टॅबिलायझर येतो. त्याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे ते 200 ते 240 च्या मध्ये राहील, की जेणेकरून ग्रिड टाय इन्व्हर्टर तुमचा चालू राहील त्या केसमध्ये. अच्छा, आउटपुट 200 ते 240 देईल आणि इनपुटला तो 150 150 पर्यंत खाली जाऊ शकेल, तो काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, इनपुट 150 असेल तर तो 200 210 करून देईल, की जेणेकरून तुमचा ग्रिड टाय इन्व्हर्टर चालू राहील त्या केसमध्ये. ओके ओके ओके. उमेश जोशी यांनी एक प्रश्न विचारलाय. मुथा सर, हा बोला. Shall the SPD and lightning arrestor be installed for upgrade systems? For what system size onwards? म्हणजे SPD आणि लाइटनिंग अरेस्टर लावणं जरुरी आहे का, आणि असेल तर किती, कुठल्या सिस्टीमच्या साईज पासून? जनरली लाइटनिंग अरेस्टर तर सगळ्यांनाच, जर का आपण रिमोटली कुठं लावत असू तर लाइटनिंग अरेस्टर खरं तर नेसेसिटी आहे. डीसी अर्थिंग नेसेसिटी आहे. छोटे सिस्टीमला जे आपण डीसी व्होल्टेज देतो ते खूप कमी असतो आणि मार्केटमध्ये आत्ताचे जे एसपीडी आहे ते 600 व्होल्ट किंवा 1000 व्होल्टचे अवेलेबल असतात. त्यामुळे त्या एसपीडीचा तेवढा काही फायदा होत नाही. त्यामुळे जर का आपलं हायर व्होल्टेजची सिस्टीम असेल तर आपण एसपीडी लावणं गरजेचं आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे दीपक आठवले. वेदर अर्थिंग इज रिक्वायर्ड फॉर अपग्रेड सिस्टीम? येस 100% अर्थिंग लागते सर. पुढचा क्वेश्चन अतुल होनले यांचा आहे. इफ MSCDCL अप्रूव्ह हायब्रिड सिस्टीम? ही जी हायब्रिड सिस्टीम आहे यामध्ये आपण ग्रिड एक्सपोर्ट कुठंच नाहीये, म्हणजे आपण जे करतो तिथे ग्रिड एक्सपोर्ट नाहीये. त्यामुळे ह्या सिस्टीम जेवढ्या काही आपण दाखवल्या आहेत त्याला अप्रूव्हलची, एमएससीबीची काही अप्रूव्हलची गरज नाहीये. अतुल होनोले यांना पुढचा प्रश्न आहे.
MSC whether MSCDCL allows micro inverters for solar rooftop. तर ह्याचं मीच उत्तर देतो की आता एनफेजचे सिस्टीम लावून अनेक लोकांनी नेट मीटरिंग केलेलं आहे मायक्रो हे वापरून, त्यामुळे ते मिळतं, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. पुढचा प्रश्न, सबसिडी अवेलेबल फॉर ऑफग्रिड सिस्टीम. मुथा सर, तुम्ही सबसिडी देता का ऑफग्रिड सिस्टीमला? नाही सर, ऑफग्रिडला आता तरी सबसिडी नाही देते. सर हायब्रिड इन्व्हर्टरचा जो क्वेश्चन होता, तर हायब्रिड इन्व्हर्टरला सेंट्रल गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल आहे. एमएनआरई थ्रू हायब्रिड इन्व्हर्टर अप्रुव्हल्स आहेत, प्रत्येक स्टेट्समध्ये त्याचा अप्रुव्हल मिळतो. हायब्रिड म्हणजे जिथे ग्रेड एक्सपोर्ट करायचं आहे त्या हायब्रिड सिस्टीमला ते अप्रुव्हल देऊ शकतात. बरोबर. ऑन ग्रिड सिस्टीमला आहे का सबसिडी? नाहीये सध्या. नाही. पुढचा क्वेश्चन दीपक नेने यांचा आहे, थोडा हा सोडून वेगळा क्वेश्चन आहे. ते असं म्हणतायत, व्हेन एव्हर लाइटनिंग हॅपन्स इट इज सेड दॅट द मॅग्निट्यूड इज अबाउ 20 kV. देन in that case what should be the correct size of earthing cable, and then how come only GI putty is sufficient? याचं अर्थिंग त्या तिकडची जी काही सॉइलची कंडिशन आहे त्याचा अभ्यास करून त्याला अर्थिंग किती द्यावी लागेल आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल त्या केसमध्ये. आणि दुसरं एसपीडी जे आहे, जर का तिथे इंटेन्सिटी ऑफ द लाइटनिंग जास्त असेल तर एसपीडी हे वेगवेगळ्या टाईपचे अवेलेबल आहे. जसं त्यांना 20K 40K असे वेगवेगळे अवेलेबल आहे. त्यामुळे एसपीडी सिलेक्शन पण आपल्याला डिपेंडिंग ऑन द त्यांच्या क्रायटेरिया आपल्याला वेगळं करावं लागेल एसपीडी मध्ये. पुढचा प्रश्न विशाल राऊत यांचा आहे, कॅन यू प्लीज शेअर द थंब रूल और फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅटरी कॅपॅसिटी फॉर ऑफग्रिड सिस्टीम? बॅटरी कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करणं जे आहे ना, हे बऱ्याच गोष्टीवर डिपेंड आहे. म्हणजे एक तर त्यांचा लोड काय आहे, पहिलं ते प्रॉपरली कॅल्क्युलेशन करावं लागेल. किती वॅट आवर त्यांची रिक्वायरमेंट आहे, डे टाइम मध्ये किती आहे, नाईट टाइम मध्ये किती आहे, आणि त्यामध्ये बॅटरी स्टोरेज किती लागणार आहे. त्या पद्धतीने आपण ते बॅटरी स्टोरेज कॅल्क्युलेट करू शकतो तसं. पण त्यासाठी हे सगळे डेटा लागल्याशिवाय आपण बॅटरी कॅल्क्युलेशन नाही करू शकत. उदय सिंह शिंदे यांचा पुढचा प्रश्न आहे, सर विच सॉफ्टवेअर्स आर युज्ड फॉर ऑन ग्रिड अँड ऑफ ग्रिड सिस्टीम डिझाईन अँड विच ऑफ देम आर फ्रीली अवेलेबल? हा थोडा ऑफ ग्रिड सिस्टीम सोडून प्रश्न आहे. ते मला वाटतं भरपूर मार्केटमध्ये भरपूर पीबीसीस आहे, अजून भरपूर 4-5 आहे, सोलर लॅब आहे, भरपूर काही सॉफ्टवेअर्स आहेत. फक्त मला नाही वाटत ते फ्री आहे, ते सगळे पेड आहेत. काही ट्रायल व्हर्जन त्यांचे अवेलेबल आहेत पण बाकीचे पेड आहेत त्यांचे. हनुमान भोसले स्वतःचा प्रश्न आहे, त्यांनी विचारलाय की तुमचं सेल्फ कन्झम्पशन ऑफ द इन्व्हर्टर, हे वेगवेगळे तुम्ही जे इन्व्हर्टर दाखवलेले आहेत त्याचं काय आहे? सेल्फ कन्झम्पशन म्हणजे इन्व्हर्टरचं सेल्फ कन्झम्पशन. नॉर्मली जर का इन्व्हर्टर जर का घेतला कोणताही, त्याचा 0.8 to 1 एम्पियर हा नो लोड करंट असतो. समजा आपण एक असं समजू की 96 व्होल्टचा जर का करंट इन्व्हर्टर घेतला आणि तो नो लोडला ऑन केला तर साधारणतः एक 90 वॉट पर्यंत त्याचं कन्झम्पशन होऊ शकतं नो लोड. म्हणजे 5 kVचा इन्व्हर्टर घेतला तर 90 वॉट, जर का छोटा घेतला 24 व्होल्टचा वगैरे तर 20 वॉट कन्झम्पशन होतं त्याचं. थँक्यू. बऱ्याच लोकांनी पीपीटी शेअर करा म्हटलेलं आहे, तर ऑलरेडी त्यांना सांगण्यात आलंय की जे लोक मास्माचे मेंबर झालेले आहेत त्यांना ती पीपीटी शेअर केली जाईल. पीपीटी शेअर होण्याकरता तुम्ही पटकन मास्माचे मेंबर व्हा. मेंबर झाल्या तुम्हाला गिफ्ट म्हणून मुथा सरांचं प्रेझेंटेशन फ्री मध्ये मिळेल, व्हॅल्युएबल आहे. पटकन मेंबरशिप घ्या. कॅन यू सेंड लिंक फॉर जॉईनिंग टू मास्मा? अकोले सर, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. हो नक्की. masma.in ह्या वेबसाईटवर जर का आपण गेलात तर आपल्याला तिथे लॉग इनची लिंक मिळेल, आणि जरी नसेल तर तुम्हाला आम्ही प्रायव्हेटली मेसेज करू. ओके. उदय सिंह शिंदे यांचा हा प्रश्न होता. धन्यवाद. उदय सिंग तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल. मास्मा कोऑर्डिनेटर विल कॉन्टॅक्ट यू फॉर मेंबरशिप. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा येस. नमस्कार सर, परभणी एंटरप्राइजेस भालकेरी बोलतो. सर असं एक इन्क्वायरी आहे लोकांची की भरपूर जागी पंप कंट्रोल लावलेले 3 HP 5 HP, जिथं 10 पॅनल आहेत, 16 पॅनल आहेत, पण त्याचं बाजूला रेसिडेन्स सुद्धा आहे त्यांचं. राईट. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्याच पॅनलवर
4 बॅटरी 3 बॅटरी लावून इन्व्हर्टर लावता येईल का? म्हणजे बोथ सिस्टीम चालवता येईल का? पंप कंट्रोलर पण चालवता यावं आणि आमच्या घरात इन्व्हर्टर बॅटरी लावावं. जनरली घर आणि शेतीमध्ये त्यांचं 100 मीटरचा फरक असतो. तर असं काही तयार करता येऊ शकेल का? म्हणजे Normally- सगळ्यांच्यासाठी. हो बरोबर आहे. पण याला नॉर्मली 2 गोष्टी आहेत. एक तर बॅटरी बेस तुम्हाला सिस्टीम लावायची असेल तर नंबर ऑफ बॅटरी जास्त लागणार, कारण तिथं पॅनलचं व्होल्टेज जर का 16 पॅनलची स्ट्रिंग केली असेल तुम्ही तर जवळपास 600 ते 700 व्होल्ट असतं. आणि ज्यावेळेला आपण 24 व्होल्ट किंवा 48 व्होल्टची इन्व्हर्टर देतो त्याला तेवढं व्होल्टेज काही त्या सिस्टीमला आपण देऊ शकत नाही. एक तर त्याची Okay. स्ट्रिंग ब्रेकअप करून देणं आलं, किंवा त्या केसमध्ये असा जो इन्व्हर्टर जो मी तुम्हाला सांगितला सूर्य इन्व्हर्टर तो तुम्ही लावू शकता. त्या केसमध्ये काय होईल की जो 5 केव्हीचं जे इनपुट आहे, समज तुम्ही 16 पॅनल सिरीज केलेत तर 16 पॅनल इनपुट ह्या इन्व्हर्टरला जाईल. ह्या इन्व्हर्टर मधून 230 व्होल्ट जनरेट येईल आणि ते 230 व्होल्ट तुम्ही घरात देऊ शकता. मग घरात एक सिंगल बॅटरीचा इन्व्हर्टर असेल तो पण चार्ज होईल आणि घरात दिवसभर त्याचा लोड पण चालतो आणि तो इन्व्हर्टर पण चार्ज राहील. जो चार्ज झालेला इन्व्हर्टर करू शकेल. 4 बॅटरी इन्व्हर्टर दिवसभर बॅटरी चार्ज करू शकतात. सर म्हणजे 4 बॅटरीचं त्यांनी इन्व्हर्टर लावलेलं आहे ऑलरेडी. आता त्याला मग आता 4 बॅटरीचं इन्व्हर्टर जर चार्ज करायचं त्याला किती केव्हीचं इन्व्हर्टर लागेल? 4 बॅटरी जर इन्व्हर्टर आहे त्यांचं 48 व्होल्ट तर मग सूर्याचं आपलं जे युनिट आहे ते किती केव्हीचं द्यावं लागेल? त्याला किती केव्हीचं लागेल? 5 केव्हीचं तरी द्यावं लागेल. जर का 4 बॅटरीचा इन्व्हर्टर असेल तर मिनिमम 3 केव्ही 3.5 केव्हीचा असेल तर मिनिमम तुम्हाला 5 केव्हीचा सूर्याचा इन्व्हर्टर लावावा लागेल त्या केसमध्ये. ओके. आणि याला असं डिझाईन नाही करता येणार किंवा चेंज ओव्हर करून ह्याच पॅनल मधून करून 6 बॅटरी किंवा 8 बॅटरी अशा छोट्या बॅटरी जर वापरल्या 100 8 बॅटरी वापरल्या किंवा 80 6 बॅटरी वापरल्या तर ह्याच पॅनलवर बॅटरी चार्ज आणि पंप चालवणं असं होऊ शकेल? होऊ शकतं. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर इन्व्हर्टर्स तसे दिलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः 8 ते 10 पॅनल जर का तुमची सिरीज असतील तर आपण तसा इन्व्हर्टर देऊ शकतो. साधारणतः 450 व्होल्ट पर्यंत आपण इनपुट देऊ शकतो त्याला. 10 पॅनलचं त्यांची सिरीज आहे ऑलरेडी. एक 5 एचपीचा आहे 16 पॅनल. 10 पॅनल असेल तर देऊ शकतो. 10 पॅनल असेल तर देऊ शकतो, पण 450च्या पुढे व्होल्टेज असेल तर नाही देऊ शकणार. ओके. ओके, थँक्यू. सागर आहेर यांचा पुढचा प्रश्न आहे, इज देअर एनी बॅटरी सिस्टीम बेस्ड system exists to fulfill the demand of commercial customer in peak zone between 6 p.m. to 10 p.m. so they can charge their battery through solar panel? नाही, कमर्शियल सेक्टर मध्ये म्हणजे बेसिकली जर का 5 किंवा 10 केव्हीच्या लोड असेल त्यांचा तर हे बॅटरी सिस्टीम बसवणं त्यांना इकॉनॉमिकल होईल. पण त्यापेक्षा जर का जास्त असेल तर मग ते खूप कॉस्टली सोल्युशन होईल त्यांना. जर का तुम्ही मला एक इंडस्ट्री चालवायची तर बॅटरी बँक खूप मोठी लागेल त्या केसमध्ये. पण हे असं करू शकतो, म्हणजे टेक्निकली इट इज पॉसिबल. आशुतोष भास्कर यांचा पुढचा प्रश्न आहे, युझिंग IPS अँड एक्झिस्टिंग इन्व्हर्टर ऑफ एनी मेक इज इट पॉसिबल टू चार्ज बॅटरीज थ्रू सोलर ओनली अँड नॉट ग्रिड? Also I am using Bhanu model and now consumer wants zero dependency on grid. I want to add battery and hence solar to be increased too. Can I just add battery parallel and solar panel with just charge controller? Yes, this is possible. You can add the batteries and you can add additional panels with charge control, so the batteries will be charged. हनुमान भोसले यांचा पुढचा प्रश्न आहे, इज आरुष मॉडेल इज इट पॉसिबल टू अडॉप्ट चार्जिंग पिरियड ऑब्लिक टाइम थ्रू ग्रिड ऍट नाईट मोड? मला कळला नाही हा प्रश्न नीट. हनुमंत आहे का तू लाईनवर? भोसले? हा सर, आरुष मॉडेल मध्ये जो चार्जिंग आता जर नाईट मोडला जर बॅटरी ज्या वेळेला लो होईल तेव्हा ती चार्जिंग मोडला जाईल ग्रीडला, तर त्याच्यामध्ये जो माझे पीक अवर्स आहेत ज्याच्यामध्ये मला लाईट बिल जास्त येतं तर ते अवॉइड करून मला जर सपोज 6 ते 10 मला चार्जिंग नाही झालं पाहिजे, मला एक 2 तास चार्जिंग झालं पाहिजे 10 ते 12 असं काही टाइम सेट करता येतं का? नाही, त्याला काय आहे, त्याला आपण पाठीमागे एक स्विच दिला आहे चार्जिंग ऑन ऑफचं. जास्तीत जास्त आपण त्याला काय करतो, चार्जिंग त्या स्विचला एक टायमर लावून आपण ते ऑन ऑफ करू शकतो, जसं काही ड्युरेशन पाहिजे तसं. एक ऍडिशनल टायमर लावायचा आणि ते चार्जिंग स्विच ऑन आणि ऑफ करायचं पोटेन्शियल फ्रिक्वेंटली, तसं करू शकतो. ओके ओके, थँक्यू. म्हणजे विचारलं
उद्देश हा होता की कसं होतं की जर सोलरवर सिस्टीम आपण घेत असेल आणि पूर्ण बॅटरी बॅकअप घेतल्यानंतर नाईट मोडला जर ग्रीडवरच जर बॅटरी फुल चार्ज होत असेल तर सकाळी बॅटरी सोलरवर चार्ज होणार नाही, फुल चार्ज झालेली असेल आणि अनेसिटी लाईट बिल वाढेल. हे अवॉइड करण्यासाठी हा प्रश्न होता. नाही, त्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे, आपण चार्जिंग व्होल्टेज जे ग्रीडचं चार्जिंग व्होल्टेज आहे ना ते कमी सेट करू शकतो, जेणेकरून ग्रीडचं चार्जिंग व्होल्टेज जर का कमी सेट केलं तर बॅटरी फक्त 50 ते 60% ग्रीडवरती चार्ज होईल आणि राहिलेली दुसऱ्या दिवशी सोलरवरती होईल, असंही करू शकतो. ओके, थँक्यू. ओके, राजेश सर, माझा एक सेपरेट क्वेश्चन होता. आपला जे स्टँड बाय मॉडेल आहे सोलारचं, हायब्रिड इन्व्हर्टर सारखं विदाउट बॅटरीवर सोलार चालतं, ते मॉडेल जर का आता एक क्वेश्चन होता कोणाचा तरी की सोलार पंप ज्यांच्याकडे आहे त्यांना कंटिन्यू लागत नाही, राईट? तर त्या ठिकाणी आपण हा इन्व्हर्टर लावून त्यांची कडबाची मशीन आहे किंवा छोट्या मोठ्या ज्या मशिनरी आहेत त्या चालवू शकतो का? किंवा तिथे त्या घरात जर का आपण तिथे जे छोटी झोपडी असते किंवा घर असतं तिथे जर का आपण स्टँडर्ड इन्व्हर्टर दिला बॅटरीवाला, समजा 800 VA चा एक बॅटरी, तर ह्या इन्व्हर्टरच्या थ्रू तो इन्व्हर्टर किंवा ती बॅटरी चार्ज केली तर रात्रीच्या वेळेस ते वापरू शकतील का? हो, हे त्यांचा इन्व्हर्टर ह्याच्या थ्रू चार्ज होईल, त्यांचे इक्विपमेंट जे घरातले ते पण चालतील. फक्त कडबा कुट्टी आणि बाकीचं असं आहे की त्याचं जर का त्याची लोड रिक्वायरमेंट ही कमी असेल, म्हणजे जनरेशनच्या कमी असेल तर कडबा कुट्टी पण चालू शकेल. म्हणजे तेवढा मोठा इन्व्हर्टर पाहिजे. समजा असं समजा की 5 kV ची सिस्टीम लावली आणि त्यांची जी काही कडबा कुट्टीची 2 kV मध्ये काम होतंय तर ती चालू शकेल, कडबा कुट्टी पण चालू शकेल. ओके, जनरली कडबा कुट्टीला 1/2 HP किंवा 1 HP ची मोटर असते माझ्या माहिती. त्याचा करंट फक्त आपल्याला बघावा लागतो, कारण आपल्याला सोलर मधून लिमिटेड पॉवर मिळते. त्याच्यापेक्षा जर का जास्त पॉवर त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तर ते व्होल्टेज ड्रॉप होणार आणि तो बंद करून टाकणार त्या केसमध्ये. नाही, म्हणजे माझं सजेशन असं होतं की जी आता रिक्वायरमेंट आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची की आमच्याकडे 10 पॅनल आहेत, 12 पॅनल आहे, पण आम्हाला 4 बॅटरी घ्यायच्या नाहीयेत, तर त्या केसमध्ये मे बी ते काय करू शकतात, एक आपला विट्रॉनिक्सचा इन्व्हर्टर घ्यायचा आणि एक स्टँडर्ड इन्व्हर्टर घ्यायचा सिंगल बॅटरीवाला 500 VA, आणि तो इन्व्हर्टर ह्या आपल्या विट्रॉनिक्सच्या इन्व्हर्टरच्या थ्रू त्याला चार्ज करायचं स्टँडर्ड. करू शकतो ते, दॅट विल बी अ इकॉनॉमिकल सोल्युशन मे बी. अजून एक दुसरा, आता आपल्या एक्झिस्टिंग ग्रिड टाय इन्व्हर्टर आहे, बऱ्याच ठिकाणी ग्रिड टाय इन्व्हर्टरलाही लाईट जाते आणि त्यावेळेला बॅकअप नसतो. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पॅनल आहेत पण आम्हाला आउटपुट मिळत नाही. त्या केसमध्ये ऍडिशनल असा इन्व्हर्टर लावून आपण तो बॅकअप म्हणून वापरू पण शकतो. तरी बॅकअप भेटेल, दिवसा बॅकअप. राज पॉवरचा पुढचा प्रश्न आहे मुथा सर. कॅन LFP बॅटरी BMS कम्युनिकेट विथ PCU 2-way? नाही, ह्यात कम्युनिकेशन काही नसतं. BMS हा वेगळा काम करत असतो, पण आपण ज्याला इकडचं जे व्होल्टेज, चार्जिंग व्होल्टेज आणि जे काही ऍडजस्ट करतो LFPचं अल्गोरिदम, ते असं करतो की त्या बॅटरीच्या BMS ला ते सुटेबल आहे अशा पद्धतीने ते व्होल्टेज आणि करंट आपण ऍडजस्ट करतो. त्यामुळे तो BMS ट्रिप नाही करत, तो चालू राहतो. पण BMS ह्याच्याशी कम्युनिकेट नाही करत, कारण ते दोन्ही वेगवेगळे आहेत आणि त्याचं कम्युनिकेशन काही होत नाही या छोट्या बॅटरीला. हनुमान भोसलेंचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द ट्रान्सफर टाइम ऑफ इन्व्हर्टर? म्हणजे ग्रीड वरनं इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर वरनं ग्रीड मध्ये स्विच व्हायला त्याचं टाइम काय? जे 5 kV च्या आतले ते लेस दॅन 20 मिलीसेकंद आहे, पण 5 kV च्या पुढचे जे त्याचं थोडं जास्त आहे, 30 सेकंद वगैरे असू शकेल, म्हणजे 30 मिलीसेकंदच्या वरती. त्या केसमध्ये चान्सेस आहे की कॉम्प्युटर रिबूट होतील 5 kV च्या वरचे. पण जे दुसरं जे ऑनलाईन सोलर UPS जो सांगितलं त्यामध्ये 0 टाइम. आशुतोष भावसार यांचा पुढचा प्रश्न आहे, इफ वन हॅज नॉर्मल इन्व्हर्टर बॅटरी सिस्टीम विच इज रेकमेंडेड मॉडेल इफ सोलर इज टू बी इन्स्टॉल्ड, सूर्या और IPS टू गेट मॅक्झिमम बेनिफिट ऑफ सोलर? एक बॅटरीचा इन्व्हर्टर आहे ऑलरेडी, दे हॅव द वन बॅटरी इन्व्हर्टर असंच म्हणायचं ना. त्यांनी असं म्हटलंय नॉर्मल इन्व्हर्टर बॅटरी सिस्टीम आहे त्यांच्याकडे. हॅलो आशुतोष, तू लाईनवर आहेस का? हॅलो, आहे सर, आवाज येतो? बोल. नॉर्मल बॅटरी इन्व्हर्टर घरात आहे, बरोबर. आपल्याला सोलरचं बेनिफिट घ्यायचं असेल तर IPS तुम्ही जास्त रिकमेंड कराल की सूर्या मॉडेल? IPS, कारण सूर्या मॉडेलला पॅनल हे जास्त लागतील, 8 किंवा 10 पॅनल असतील तर सूर्या मॉडेल अवेलेबल आहे, कारण ते अबोव्ह 3 kV आहे. त्यामुळे जर का एखादीच बॅटरी असेल आणि तिलाच सोलर मध्ये कन्वर्ट करायची असेल तर आपलं जे IPS चं सायरा म्हणून मॉडेल आहे, ते सायरा मॉडेल लावलं आणि एक सिंगल पॅनल लावला 380-400 वॉटचा तरी तो कन्वर्ट होऊ शकतो, म्हणजे ती बॅटरी त्याच्यावरती फुल चार्ज होऊ शकते. ओके, MPPT बेस्ड. हा, MPPT बेस्ड. अनिरुद्ध पेन्सेनचा पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॉस्ट इफेक्टिव्ह इज सूर्या मॉडेल फॉर ऑफ ग्रीड?
सूर्य मॉडेल थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्याला बॅटरीची तुमची काही रिक्वायरमेंट नाहीये, बॅटरी स्टोरेज काही नाहीये, त्यामध्ये बॅटरी कनेक्शन बॅटरीची कॉस्ट नाहीये. दुसरं, बऱ्याच वेळेला सूर्य मॉडेल हे वापरलं जातं कारण जिथं ऑलरेडी पॅनल इन्स्टॉल केलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांना पंपाबरोबर किंवा ग्रिड टाईम इन्व्हर्टर बरोबर बाकीचा लोड वापरायचा आहे, ज्या वेळेला लाईट नसेल किंवा त्याचा यूज नसेल, त्यावेळेला सूर्य मॉडेल हा इकॉनॉमिकल पडतो. अच्छा, आयपी रेटिंग आणि वॉरंटी काय आहे? सागर जाधव यांचा प्रश्न आहे. आयपी रेटिंग 21 आहे याचं आणि वॉरंटी 2 वर्ष आहे. अमित धुला यांचा पुढचा प्रश्न आहे, कॅन वी हॅव ऑफ ग्रिड इन्व्हर्टर विथ युपीएस? Yes, this Helia model is the off-grid inverter, which this is a UPS. This is a Helia solar PCU is a actually online UPS with solar online UPS, we can say. संदीप जंगम विचारतायत, व्हॉट इज द लॉजिक इन सूर्या मॉडेल विदाउट बॅटरी मॉडेल व्हेन सोलर इज अवेलेबल अँड देर इज नो लोड? No, it will not generate, it will not on. तो ऑनच होणार नाही त्या केसमध्ये. ऑन होईल पण आउटपुट म्हणजे जेवढं काही नो लोडला कन्झम्पशन तेवढंच आहे, एक्स्ट्रा काही तो सोलर पॅनल मधून घेणार नाही जर का लोड नसेल. हर्षल वाणी विचारतायत, कॅन वी यूज युअर इन्व्हर्टर ऑन कन्स्ट्रक्शन साइट? पण काय इक्विपमेंट ऑन करायचे त्यांना? कन्स्ट्रक्शन साठी वापरू शकतो, पण त्यांना काय चालवायचं काय आहे त्यांना? कन्स्ट्रक्शन, हर्षल वाणी बोलतो. सर, कन्स्ट्रक्शन साईटवर जसं आपलं असतं म्हणजे डेली समजा 500 युनिटचं कन्झम्पशन आहे, तर तिथे समजा सोलर लावला आणि त्यातनं समजा 200 युनिट सोलरने घेतले, 300 युनिट ग्रिडवरनं घेतले त्यांनी, तर तसं मशिनरी काय लावणार आहे म्हणजे असं काय त्यांचं? म्हणजे जेसीबी त्यांची जी हेवी इक्विपमेंट्स असतात तीच सगळी. पण मग त्यासाठी इन्व्हर्टर खूप मोठ्या कॅपॅसिटीचा लागेल, वापरू शकतो पण त्या पद्धतीने तो इन्व्हर्टर डिझाईन करायला लागेल, नाही तो मे बी 20 केव्ही 25 केव्ही 30 केव्ही असा लागू शकेल तो. हा बरोबर, कारण की तिकडे 40 ते 50 युनिट पर आवर युनिट कन्झम्पशन असेल समजा. हा, असं वापरू शकतो पण त्याची कॅपॅसिटी खूप मोठी लागेल आपल्याला. सर, राज पॉवरचा पुढचा प्रश्न आहे, हु सप्लाय, थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की सोलर ऑफ ग्रिड मध्ये ऑफ ग्रिड पण होईल आणि ऑन ग्रिड पण होईल, असं हायब्रिड मॉडेल काही अवेलेबल आहे का? असं आपल्यामध्ये अवेलेबल नाहीये, पण काल फ्रोनेसच्या मध्ये सांगितलं होतं त्यांच्याकडे अवेलेबल आता ते काढतायत ते, पण आपल्याकडे तसं अवेलेबल नाहीये आता. ओके मॅडम, बोलत होता का तुम्ही? विचारत होता काही? येस सर. हा बोला. Rajesh sir, good afternoon. Good afternoon, ma'am. Sir, we came to know today a lot of models of PCU. Yeah. Sir, actually, I saw there in block diagram, in all these PCUs, you showed there are two different chargers. One is from grid and one is from solar. Right, right. So does it require two separate chargers for charging, or only one charger can be used for both? नाही नाही, सोलर पीसीयू ज्याला म्हणतो ना त्याच्यामध्ये ग्रिड चार्जर इज इनबिल्ट विथ द इन्व्हर्टर, म्हणजे जे काही सर्किट असतं इन्व्हर्टरचं त्याच्यामध्ये ग्रिड चार्जर हा इनबिल्टच असतो आणि सोलर चार्जर हा ऍड ऑन आपण लावतो त्याच्यामध्ये, एमपीपीटी बेस असेल किंवा पीसीयू बेस, पण हे सगळं एकाच कॅबिनेट मध्ये असतं की एमपीपीटी बेस चार्जर असेल, पीसीयू असेल. पण दोन डिफरंट चार्जेस असतात का सर त्याच्यामध्ये? हो, दोन डिफरंट चार्जेस असतात. ग्रिडचा चार्जर वेगळा असतो आणि सोलरचा चार्जर वेगळा असतो आणि दोन्ही आपण इंडिपेंडेंटली कंट्रोल पण करू शकतो. म्हणजे ग्रिडचा चार्जर असेल तो मॅक्झिमम त्याची कॅपॅसिटी समजा 10 एम्पियर आहे आणि मला सोलरचा चार्जर 25 एम्पियरचा पाहिजे, तर मी तसंच डिझाईन करू शकतो. सोलर 25 एम्पियर घेईल असं करू. अच्छा, ठीक आहे. वन मोर क्वेश्चन सर, अजून ते पॉवर गार्ड, त्याच्यानंतर सर्वो स्टॅबिलायझर्स, ते तुम्ही अजून मॉडेल्स दाखवले, तर त्याच्यामध्ये पॉवर गार्ड, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दिस पॉवर गार्ड अँड सर्वो स्टॅबिलायझर? पॉवर गार्ड मध्ये काय होतं की फक्त तुमचं कट ऑफ आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हाय व्होल्टेज झालं तर तो कट करेल. समजा 260च्या वरती व्होल्टेज गेलं की पॉवर गार्ड हा कट करेल, पण 250 व्होल्टेज असेल तर तुमच्याकडे 250 आतमध्ये येईल व्होल्टेज, पण तो जर का स्टॅबिलायझर लावला तर 250 असेल तर 230 करून देईल तुम्हाला. ओके, इट विल स्टॅबिलायझ. हा, पण नॉर्मली काय होतं आपल्या घरातले जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते जनरली 170 ते 260 मध्ये चालतात, त्याचे जे पॉवर सप्लाय डिझाईन असतात ते त्या व्होल्टेज मध्ये चालतात. ऍक्च्युली वाय एम आस्किंग सर दिस, कारण ऑन ग्रिड इन्व्हर्टर्स जे बरेच आहेत ना सर, बऱ्याच ठिकाणी साईटवर इश्यू काय होतो की जे ग्रिड सप्लाय आहे ना सर त्याच्यात व्हॅरिएशन खूप असतात, कधी कमी होतं कधी जास्त होतं. मग इथे आपण पॉवर गार्ड पेक्षा मला असं वाटतं की स्टॅबिलायझर इज मोर बेनिफिशियल ना सर?
Stabilizer is more beneficial, but cost of stabilizer is higher. Okay. Means compared to power guard, cost is nearly it is 5 times 6 times costlier. येस, बट पॉवर गार्ड इज ओनली फॉर सेफ्टी पर्पज, म्हणजे तिथे फक्त Power व्होल्टेज, guard is safety purpose. कारण आपल्या याच्यात व्होल्टेज व्हॅरिएशन झालं की हा थांबून जातो ना, आपला इन्व्हर्टर थांबून जातो. Inverter थांबून जातो. हा. ओके सर, थँक्यू. उदय शिंदे यांचा पुढचा प्रश्न आहे सर. सूर्या मॉडेल 3 KVA रेटिंगची किंमत काय आहे? किंमत सर मी नंतर सांगतो, कारण त्याची प्रॉपरली काढली नाही किंमत. 1-2 दिवसात मी प्राइस काढून देतो ते. आता जस्ट नवीन लॉन्च केलंय ते. उदय शिंदे, तुम्ही मासमाची मेंबरशिप घेतली तर सर तुम्हाला 5% डिस्काउंट देतील सर, बरोबर का? येस 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 येस, बरोबर आहे. मला वाटतं बरेच सारे प्रश्न विचारून झालेले आहेत आणि समीर सर, जोवर प्राइस डिस्क्लोज होत नाही तर 5% काय 50% डिस्काउंट देऊया. नाही, इथे बरेच जण आहेत सर जे अजून मासमाचे रजिस्टर्ड नाहीयेत, त्यांना सगळ्यांनाच असं दिलं तर जास्त ते लवकर रजिस्ट्रेशन होतील आपले. हरकत नाही. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. सर्व लोकांचे प्रश्न आपण बरेच घेतलेले आहेत. घड्याळ पण 1ची वेळ दाखवत आहे, त्यावेळी आपण आता एक शेवटचा एक प्रश्न घेऊया आणि ह्याच्यानंतर एक महत्वाची अनाउन्समेंट असेल, त्यासाठी सगळ्यांना करायचे. तर एक शेवटचा प्रश्न बोला, तुम्ही नाव सांगा आणि बोला. मोहन शिंदे बोलतोय सर, मी बीड मधून, स्वराज्य एंटरप्राइजेस मधून. हा, बोल मोहन. हा, मी मॅडमला बोललो होतो काल की एक कस्टमर असा आहे की मग सरांनी, परभणीच्या सरांनी पण तो प्रश्न विचारला होता, पण माझं त्याच्यामधून समाधान झालेलं नाही. हॅलो, बोला तुम्ही. तर त्याच्या एका कस्टमर कडे 1.5 HP ची मोटर आहे. तर त्याला काय करायचंय, त्याच्याकडे ते 10 सोलर पॅनल आहेत ऑलरेडी. त्याचं घर 1.5 HP ची एसी मोटर सिंगल फेज पण चालवायची आणि घरातलं पण चालवायचंय. असं सिस्टम साठी मला काहीतरी सांगा. 1.5 HP ची जी मोटर असेल सिंगल फेज ना, त्याचं स्टार्टिंग पॉइंट हेवी असेल आता, जर का सिंगल फेज वापरली तर. सिंगल फेज आहे ती मोटर जर का तुम्ही चेंज केली ना सोलर मोटर मध्ये, तर हे दोन्ही आपण वापरू शकतो. पण 1.5 HP ची नाही, त्याचं बोर खूप खोल आहे सर. बोर 450 फूट आहे ना. मग 450 फुटावरच पाणी ओढायला पाहिजे. डीसी मोटर एवढं ओढती का? त्याच्याकडे डीसी मोटर ऑलरेडी आहे, त्याला भेटलेली गव्हर्नमेंट कडून. मग ती नाही चालत आहे का? त्याची ती 250 फुटापर्यंतच आहे ना. त्याचं 450 फुटावरून पाणी घ्यायचं. मी मॅडमशी काल बोललेलो याविषयी, आमची चर्चा झाली मॅडम बरोबर. बरं बरं. पण ते म्हणले होते सरांशी बोलून मी सांगते तुम्हाला, पण ते आज योग असा झाला की आपला हा वेबिनार आला, पण मग मी म्हणलं हा प्रश्न विचारावा म्हणून विचारला. 1.5 HP च्या मोटरचं तुम्हाला इंडस करंट बघावा लागेल. तो जर का लिमिट मध्ये असेल तर आपण देऊ शकतो. सर, सिंगल फेजचं समजा व्होल्टेज त्याचं सरासरी 240 असेल तर करंट जर का तुमचा प्रॉपर एक असेल 7-8 एम्पियर, तर आपण देऊ शकतो त्याचा. तर 8 एम्पियर पर्यंत 7 किंवा 8 एम्पियरचा करंट असला तर आपलं जे इन्व्हर्टर आहे समजा बिना बॅटरीचं देऊ शकतो, किंवा पंप कंट्रोलर पण देऊ शकतो तो इंडिपेंडेंट. नाही, पंप कंट्रोलरचं नाही, कारण बिना बॅटरीचे इन्व्हर्टर दिलं तर त्याला त्याचं घर पण चाललं पाहिजे, असं त्याचं सिस्टम आहे. म्हणजे घरातलं पण इन्व्हर्टर चार्जिंग व्हायला पाहिजे आणि इकडचं पंप पण चालायला पाहिजे. हा पाण्याचा पंप घरी पाणी प्यायपुरताच पाहिजे ना. फक्त त्याचा करंट एकदा बघा, चालेल मोस्टली तो. फक्त त्याचा एकदा इंडस करंट कॉम्प्युटेशनने मोजून घ्या. तो जर का 10 एम्पियरच्या बोला. ओके. जो तुमच्याकडे आता 1 HP पंप आहे, तुम्ही म्हणताय 450 फूट आहे, 450 फुटावर एक HP पंप, तुम्हाला फ्लो ऑफ वॉटर किती मिळणार आहे हे महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तो सोलरवर आता एक्झिस्टिंगली चालू आहे का? ज्यावेळेला तुमचा 250 फुटाच्या वर पाणी असेल त्याच वेळेला तो चालेल. आणि ज्या वेळेला तुम्हाला घरातलाही लोड चालवायचा आहे, तर तुम्हाला पंप दिवसभरात किती वेळ चालवायचा आहे आणि घरातला लोड किती चालवायचा, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अदरवाईज पंप फक्त पाणी पिण्यासाठी 1 तास 20-30 मिनिटं खूप झाला, अर्धा तास. अच्छा. तुम्हाला जर 250 फुटाच्या जर खाली असेल तर बेटर वे तुम्हाला पंप 2 HP चा टाकून तुम्ही बाकीचा लोड कन्वर्ट करू शकता.
आणि ही पॉसिबिलिटी विट्रॉनिकच्या कंट्रोल किंवा सिस्टीम मध्ये तुम्हाला करून घेता येईल. हा मग तेच, मग त्याचं इन्व्हर्टर वगैरे आपल्याला कसं जाईल, मग त्याचं मला थोडं डिटेल द्या मग. पाठवायला सांगतो मी मॅडमला. चालेल मोहनराव, तुमचा हा प्रश्न उद्या तुम्ही विचारा. तुम्हाला आता बऱ्यापैकी त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि या प्रश्नाबरोबर आपण हा जो म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरचा सेशन आहे तो संपवतोय. आजचा सेमिनार संपवण्यापूर्वी एक अतिशय महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. ती म्हणजे सध्या आपण सगळेच हा वुहान व्हायरस, काही लोक ह्याला चायनीज व्हायरस म्हणतात, काही लोक करोना म्हणतात, याच्या मार आपल्या सर्वांना बसलेला आहे. सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं कित्येक वेळा बरोबर, कित्येक वेळा चुकीची आणि कित्येक वेळा मोडून तोडून इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिली जाते. नोहाल हरारी म्हणतो तसं आपण पोस्ट ट्रूथ एरियामध्ये आहोत. ज्या एरियामध्ये आलेली इन्फॉर्मेशन, आलेली चित्र ही खरी का खोटी हे ठरवण्याची आपली बुद्धी भ्रष्ट व्हावी अशा प्रकारे ते दिलं जातं. तर ह्या कोविडला फेस करताना आपल्या सर्व कुटुंबांची, मित्रमंडळीची, सोसायटीची एक प्रकारे परवड होतीये. तर डिमेस्टिफाईंग कोविड म्हणजे करोनाच्या संदर्भात सर्व काही, करोना होऊ नये म्हणून काय करायचं, करोना झाल्यावर नेमकं काय करायचं आणि करोना होऊन गेल्यानंतर पोस्ट करोना कॉम्प्लिकेशन्स मधनं वाचण्यासाठी काय करायचं. हॅलो, मास्मा मेंबर करता न ठेवता मास्मा मेंबर. हॅलो, आवाज गेला. ऐकू येतोय? हा, आता येतोय. हा जो महत्वाचा सामाजिक दृष्टिकोनातून आपण आयोजन करत आहोत तो फक्त मास्मा मेंबर करता न करता आपला ज्यांच्याशी दररोज संबंध येतो त्या MSCB ला सुद्धा आपण बरोबर घेणार आहोत. तर आम्ही मुठा सरांच्या मार्फत उद्या परवा MSCB शी बोलणार आहोत. लोकल जे आपले रिजनलचे हेड आहेत त्यांनी सुद्धा तिथल्या MSCDCLच्या ऑफिसर्स आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AC हे जे काय आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना याला जॉईन व्हायला सांगावं. पुण्यातले अतिशय प्रतिशयश आणि अतिशय नावाजलेले की जे टास्क फोर्स मध्ये सुद्धा आहेत, डॉक्टर अविनाश भोंडे, जे विविध प्रकारच्या वर्तमानपत्रात याची माहिती लिहितच असतात, ते आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि याचं रजिस्ट्रेशनची लिंक मुठा सर करतील. तर आपण आपल्या बरोबर MSCDCLच्याही ऑफिसर्स आणि स्टाफला घ्यावं. त्यामुळे एक आपलं बॉन्डिंग किंवा PRO सुद्धा त्यांच्याशी होईल अशी विनंती आहे. तर मला वाटतं की अकोले सर तुम्ही आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करावं. थँक्यू समीर सर, थँक्यू हनुमंत सर. हनुमंत सर आणि समीर सरांनी आजचा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, त्याबद्दल त्यांचे आभार. मुथा सरांनी आपल्याला संपूर्ण डिटेल, फक्त त्यांच्या प्रॉडक्ट बद्दलच नाही तर MPPT कसा वर्क होतो किंवा इन्व्हर्टर कसा वर्क होतो किंवा सोलार मधले काय बेसिक कन्सेप्ट आहेत ते एकदम डिटेलमध्ये सांगितले. त्याबद्दल राजेश सरांचे आभार. आणि आपण सगळ्यांनी वेळ दिला आणि हा सेशन जॉईन केला त्याबद्दल आपल्याही सगळ्यांचे आभार. हे बोलून धन्यवाद. आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या सेमिनारचा तुम्ही सगळ्यांनी बेनिफिट घ्यावा हेच मी तुम्हाला सजेस्ट करतो. थँक्यू. जयजी, मेंबरशिप बद्दल बोला. जयजी, मेंबरशिप. येस, मनीषा मॅडम. एकच मिनिट फक्त. समीर सरांनी आता अनाऊन्स करताना काय झालं सर, मध्ये थोडस त्यांचा व्हॉइस ब्रेक झालेला होता, तर ते जे आता आपण ठेवतोय तर त्याचं डेट आणि त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाही ना अजून त्याच्यात. संडे, नेक्स्ट संडेला मी आता चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे ते. पुढच्या संडेला 11 वाजता सकाळी डॉक्टर अविनाश भोंडवे आणि हे पुण्याच्या IMA चे सध्याचे प्रेसिडेंट आहेत IMA चे आणि ते महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सला ऍडव्हर्टायझर म्हणून सुद्धा काम करतात. पुण्यातल्या विविध संस्थेशी ते असून आत्ताच त्यांचं एक रोटरीमध्येही लेक्चर झालं आणि फार लोकांना अतिशय ते मनापासून आवडलं किंवा उपयोगी पडलेलं आहे. तर त्यांना आपण रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांनी आपली विनंती मान्य केलेली आहे. व्हेरी गुड. तर ते जे सेशन आहे ते पुढच्या रविवारी आहे 11 वाजेला, समीर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने. त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळ काढून हे सेशन नक्की ऐकावं. आपले फॅमिली फ्रेंड्स, MSCDCL सोबत असलेले आपले मध्ये असलेले आपले फ्रेंड्स, वायरमन्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स, ह्या सगळ्यांपर्यंत ह्या सेशनची लिंक जाऊ द्यात किंवा मीटिंग इन्व्हाइट पोहोचू द्यात. मीटिंग इन्व्हाइट राजेश सर लवकरच पाठवतील. ती आल्यावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक जाऊ देत, लोकांना मास्मा काय आहे ते कळू देत आणि ऍट द सेम टाइम
ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण MSCB आणि बाकीच्या समाजाकरता काहीतरी उपयुक्त असे उपक्रम करणार आहोत. त्याच्याबद्दल राजेश सर वेळोवेळी तुम्हाला इन्फॉर्म करतील किंवा आपण तुम्हाला त्याबद्दल माहिती देत राहू. आपण सगळ्यांनी वेळ काढून आजचं सेशन जॉईन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू, थँक्स ऑल. आणि ह्यासोबत आजचं सेशन संपलं मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू जयेश. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.